बुलेटिनमध्ये स्वागत. आता पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या. महाराष्ट्र एटीएसने गेल्या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या 60 बांगलादेशींना अटक केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून बहुतांश विदेशींना अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मुर्दोली या जंगल परिसरात एक अज्ञात वाहनाने दुचाकीवरील मुख्याध्यापकांना धडक दिली. यात मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाचा शोध सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं चित्तथरारक अपघात झाला होता. या अपघातात ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीस्वाराचं मुंडकं धडापासून वेगळं झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशातून श्रीरामपूर इथं गांजा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सापळा रचत जेरबंद केलाय. त्यांच्याकडून 35 किलो गांजासह 8 लाख पोलिसांनी जप्त केलेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. गळफास लावून घेत त्यानं राहत्या घरात आत्महत्या केली. या शेतकऱ्यावर जिल्हा बँकेचं 60,000चं कर्ज होतं. जळगाव शहरातील MIDC भागात असलेल्या मोटर मारुती सुझुकी शोरूमला भीषण आग लागली. सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत करोडोचं नुकसान झालंय. जालन्यात विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गृहपाठ न केल्यानं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर विद्यार्थ्यांच्या शरीरावर बळ उठलेत. या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. चिखली तालुक्यातील एका वसतिगृहात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर वसतिगृह अधीक्षकांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार मुलानं आईकडे केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला अधीक्षकानं बेदम मारहाण केली. रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या वरसे या गावात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलंय. आता आपण दुपारच्या सुपरफास्ट 100 बातम्यांकडे वळूया. आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना दिलेत. राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याकरता प्रत्यक्ष हजर राहा. उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय. प्रफुल्ल पटेल तटकरेंना केंद्रात मंत्रिपद हवंय. मंत्रिपद मिळवण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला. मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असती तर तफावत दिसली असती. निवडणूक आयोगानं मार्कडवाडीमध्ये यावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शेलारांनी ठाकरेंची भेट घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे आणि संभाजीनगर पालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वासही भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ते दिल्लीत बैठक घेणार आहेत. या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईत आज आणि उद्या शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सगळे माजी आमदार, खासदार तसंच सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. इंदापूर विधानसभेमध्ये शरद पवार पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवीण माने कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसलाय. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंचासह
30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली। या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलंय। या गँगवर मोका लावण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। केंद्रीय आरोग्य सचिवांनी सगळ्या राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीत HMPV या व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा झाली। मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळलाय। 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे। बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि याच्या अफवा पसरवले जातात। हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात। आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको। एकीकडे BJP आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून हे असे सांगणारे लोक आहेत। सर, संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली की कैबिनेट में अजित पवार को इसलिए स्थान नहीं मिला है क्योंकि उन्हें टारगेट दिया गया है कि शरद पवार की जो पार्टी है उसमें से सांसदों को तोड़कर लाया जाए, एक कोटा दिया गया है। इसको लेकर क्या कहते हैं, क्या इस तरीके की देखो ये आपको जानकारी कुछ? संजय राउत बड़े नेता है, उनके पास खुफिया जानकारी होती है। मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ, मेरी सीमा वाईली चौहान के गेट पे खत्म हो जाती है। तो मेरी जितनी सीमा है उतना ही बात करता हूँ मैं कि हमारे लोग कहीं नहीं जाए। पर क्या सर ऐसा कोई प्रस्ताव दिया गया कि पिता पुत्री को छोड़कर आ जाए? कराड ज्या पद्धतीने सुरेश धस अजित पवार यांची भेट घेत आहे, सुरेश धसांनी आरोप लावले होते अजित पवारांवर आणि त्यानंतर आता 2 दिवस या दोघांमध्ये भेटीगाठी होत आहेत। या भेटीगाठीच्या मागचं कारण काय असावं? हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो। मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही। माझी भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही। सर, वाल्मिक कराडांचे एक कारनामे बाहेर येतात सर। हे अजून तर काहीच नाही हो। त्यांचा 302चा आरोप फक्त सरकारने टाकावा। कमीत कमी 50 कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे, 50। सर, पण सुरेश धस यांनी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, अर्थात ज्ञानराधा असेल, त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडीतामध्ये निघालेल्या आहेत, त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, असं सुरेश धस आरोप करतात। सुरेश धसनी जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे। अहो, त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता, म्हणजे इतका 2014 सालानंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवतं की हा भस्मासूर आहे। कोण म्हणालेलं मी म्हणतोय का? नाही, हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भस्मासूरला मीच संपवणार। पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा 2014 नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे। सर, पण एक मिनिट, एक तो हिंदी में पूछ रहे तो मराठी में पूछे। तुम्ही आता मगाशी म्हणाला की आपल्या भूमिकेवर संशय घेऊ नये, असं प्रत्येकाने वागलं पाहिजे। तर सुरेश धस यांची आत्ताची जी भूमिका आहे ती संशय कसं आहे, आता तुम्हीच करता ना, तुम्हीच करता ना। ते दादांना भेटले, अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं। राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार। सर, पण दुसरीकडे त्यांनी असा बाईट दिलाय की उपसा सिंचनाच्या जे थकबाकी राहिली होती अजितदादांच्या खात्याकडे, ती मागण्यासाठी मी आज गेलो। चांगलं, आजचा मुहूर्त चांगला होता वाटतं। आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना, कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे, असं काहीतरी आहे। बघा तुम्ही, तपासून बघा। धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाहीये, सरकार मागत नाही, अशी सरकारची काय अपरिहार्यता आहे की तुम्हाला वाटते? कारण ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा। मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिहार्यता आहे? पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे
आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे, प्रचंड चीड, आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले. तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. आज ती मी याची बापू अंधळेची हे पाठवली आहे FIR, त्यामध्ये आरोपी येतो. माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने, त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते, त्यांनी आजपर्यंत वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली? काय त्याला मोकळं सोडलं होतं? आणि हेच महाजन हे केजला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लफडं झालं तेव्हा. सूर्यवंशी जी के परिवार ने आज उसके साथ सर मुलाकात एक म्हणजे तुम्हाला सांगतो, मी ठोंबरेबाईंची एक तक्रार केली. मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला. तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची. मला हो म्हणाले, हो साहेब तुम्ही आलात ना, झाली तक्रार घेतो ना मी, काय. नंतर मी गेलो. मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलवलं, म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही, तुम्हाला करायची तर करा. हे असं आहे बीड. मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावलं, चल त्याचं नाव खेडकर. इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणे आहे तिथे. खेडकरांनी उत्तर द्यावं ना, मी स्वतः आरोप करतो. सर आपल्या पक्षातल्या कुठल्या खासदारांशी आपलं बोलणं झालंय, त्यांना फोन आलाय असं? माझं एकाच खासदाराशी बोलणं झालं. सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना. बरोबर आहे, पण फोन आलेल्यांपैकी कोणी बोललं तुम्हाला की मला फोन मला मला ह्या बातम्या कोण सुप्रियाताई थोडी देणार आहे, मला खासदारच सांगतात ना. सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा. काय तुमचे संस्कार, काय तुमची संस्कृती. सर एक वेगवेगळा विषय आहे सर. गोदाधामचे जे मठाधिपती आहेत रामगिरी महाराज, त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे, तर जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे. त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे गाणं लिहिलेलं होतं असं म्हणतात. हो, इतिहास तर रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने. हे तुमचं मराठी संपलं काय? माझे हिंदी बांधव नाराज होतात. परप्रांतीय बांधवांना नाराज करणार नाही मी. बोला. सर हिंदी जानना चाहेंगे, सुनील तटकरे की तरफ से क्या आपकी पार्टी के सांसदों से संपर्क करने की कोशिश की गई थी और इसमें शरद पवार जी का क्या रुख था? शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में? शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में? छोटी बात है. वो अपनी घूम रहे हैं हमारे पार्टी के सदस्यों को कि बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ. ये रास्ता दिखा रहे, जो रास्ता उन्होंने अपनाया ना. और कहते हमारे दैवत है, हमारे भगवान है, ये शंकर है, महादेव है, महाकाल है, और फिर कहाँ मालूम क्या भूल जाते हैं. जो सांसद है सर वो शरद पवार जी के साथ है, ये चीज स्पष्ट है. अब उसमें कहीं कोई अभी जाने वाली मैं नहीं इतना है. बोल सकता हूँ कि जी. मैं इतना बोल सकता हूँ कि उन्होंने संपर्क किया है. और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा. वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है. और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है. सर ऑपरेशन नोटिस मतलब सरकार इतनी मेजोरिटी होने के बावजूद बीजेपी की किधर मेजोरिटी है? कोशिश जा रही है. ये किधर मेजोरिटी है? महाराष्ट्र देखो ऐसा है, ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा. ये तो बड़ा गेम है ना. नीतीश कुमार को रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी, एक तरफ
एनसीबी फुटेगी. जितेंद्र आव्हाड बोलत होते प्रसार माध्यमांशी. आता आपण एका मोठ्या बातमीकडे वळतोय. उद्धव ठाकरे पालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशा चर्चा आहेत. पालिका निवडणुका स्वबळावर लढा, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत ही भूमिका आहे. ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत आणि त्यावेळेला त्यांना त्यांचे पदाधिकारी असं सांगतायत की आपण एकला चलोरेची भूमिका घेऊया पालिका निवडणुकीमध्ये. जास्त उमेदवार निवडून येतील असा दावा हे सगळे पदाधिकारी करत आहेत. वेगवेगळ्या शाखांना उद्धव ठाकरे भेटी देत आहेत आणि त्यावेळेला पालिका निवडणुका स्वबळावर लढा असं पदाधिकारी ठाकरेंना सांगतायत. मुंबईतील शाखांना भेटी देत असताना पदाधिकाऱ्यांशी बोलताना पदाधिकारी आपल्या भावना ठाकरेंकडे बोलून दाखवत आहेत. आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या. केरळच्या मल्लपुरममधील तिरूर या पुयगंटी उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला. यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. हत्तीनं या व्यक्तीला सोंडेत उचलून खाली आपटलं. हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना एका आजाराची लागण झाली असं वाटतंय. कारण 3 दिवसात संपूर्ण टक्कल त्यांना पडतंय. त्यामुळे पाण्यात काही मिसळलेलं आहे का, अतिक्षारयुक्त पाणी आहे का, जेवणाखाण्यात काही आलेलं आहे का, या दृष्टीनं नमुने घेतले गेलेत. आरोग्य विभाग चाचपणी करत आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या भाचीच्या लग्नात स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विष कालवलं. आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्ख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिऱ्हाईक घेण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाली. मरहाणी शहाबुद्दीन जखमी झालाय. त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं त्याला दुखापत झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात काही गैर नाही. मात्र पिंपरीत एका ट्रॅफिक वॉर्डनं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला. यावेळी पाठलाग करताना तोल गेल्यानं तो दुचाकीवरून पडला. या सगळ्या प्रकारामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. पुण्यातील परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. ब्लाब्ला व कारवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केला. खासगी वाहतूकदारांसाठी निर्णय घेतल्याचा आरोप आरटीओवर केला जातोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या सिंहासन आणि गाभाऱ्याचं रुपडं तब्बल 150 वर्षांनी पालटणार आहे. यावेळी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन रूप देण्याकरता पुरातत्व विभाग कामाला लागलाय. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा पदवी प्रदान सोहळा राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गुणवत्ता यादीत 119 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे. महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांकरता विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य, अन्नधान्य याचा एक ट्रक रवाना करण्यात आला. पालघरच्या मनोरमा नगरमध्ये 7 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटलचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरता मुंबई ठाण्यात यावं लागतं. फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. देवळा तालुक्यातील दहिवड भौरी या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ बघायला मिळाला. बिबट्यानं गोठ्यावर हल्ला करत शेळ्या वासरांना ठार केलं. शेळ्या आणि वासरांना ठार केलं. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. ठाणे पोलिसांनी नागरिकांना त्यांचा हरवलेला ऐवज परत केलाय. नागरिकांना 6,80,00,000चा मुद्देमाल परत करण्यात आलाय. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्रकिनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता लागणारा वेळ वाचणार आहे. आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची पाहणी केली. उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात. या संदर्भात उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडली. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.